महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी विविध आश्वासने दिली आहेत। या आश्वासनामध्ये आर्थिक मदत, भत्ते आणि इतर कल्याणकारी योजना समाविष्ट आहेत। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे महाविकास आघाडी व महायुती यांनी केलेले वादे। तर आधी आपण जाणून घेऊ महाविकास आघाडीचे वादे। नंबर 1, महिलांना आर्थिक सहाय्य। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे वचन दिले आहे। नंबर 2, मोफत बस प्रवास। महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे। नंबर 3, कर्जमाफी। शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे वचन दिले आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। नंबर 4, बेरोजगारी भत्ता। सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4000 रुपये भत्ता देण्यात येईल, जे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी उपयुक्त ठरू शकते। नंबर 5, सरकारी नोकऱ्या। राज्य सरकारच्या 2.5 लाख जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होऊ शकतात। हे 5 वादे झाले महाविकास आघाडीचे। आता आपण जाणून घेऊ महायुतीचे वादे। नंबर 1, लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षाच्या महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे। नंबर 2, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपयोजना। महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्यासाठी ठोस धोरणांची अंमलबजावणी केली जाईल। नंबर 3, कर्मचारी कल्याण योजना। महायुतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुविधेला मदत होऊ शकते। नंबर 4, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन देण्यात येईल, जे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीला सकारात्मक परिणाम करेल। तर मित्रांनो, दोन्ही आघाड्यांच्या योजना अधिक लाभदायक आहे व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना या योजनांचा कसा लाभ घेता येईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।